इस्रायलने रशिया इराणवर मोठा सर्जिकल स्ट्राईक केलाय। कॅस्पियन समुद्रातील शस्त्र पुरवठा साखळी उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। पहिल्यांदाच इस्रायलने उत्तर इराणवर हल्ला केलेला आहे। या हल्ल्यात एक लष्करी दवाखाना देखील उद्ध्वस्त झालाय। अमेरिका इस्रायलच्या या हवाई हल्ल्यात 7 जवान ठार झालेले आहेत। उत्तर इराणमधील बंदर अंजली या महत्त्वाच्या बंदरावरील इराणी नौदलाच्या तळाला लक्ष्य करण्यात आलंय। तर मध्य पूर्वेतील युद्धामुळे जागतिक संकटाचा धोका निर्माण झालाय। युद्धस्थितीवरून संयुक्त राष्ट्रांचा खरं तर हा इशारा आहे। मानवाधिकार प्रमुख वोल्कर टर्क यांनी याबद्दलची चिंता व्यक्त केली। आतापर्यंत 2000 लोकांचा मृत्यू झालाय, हजारो जण जखमी झालेले आहेत। या संकटापासून वाचण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच हा संघर्ष तत्काळ थांबवणं, असं मत वोल्कर टर्क यांनी व्यक्त केलेलं आहे। या इशाऱ्यानंतर आता जागतिक पातळीवर युद्धबंदीचा दबाव वाढण्याची शक्यता आहे। अनेक देश आणि संस्था शांततेसाठी पुढाकार घेण्याची चिन्ह दिसतायत। तर मध्य पूर्वेतील संघर्ष सुरूच असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरोधातील युद्ध जिंकल्याचा दावा केलाय। इराणकडे हवाई दल, नौदल किंवा क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा तसेच नेतृत्व शिल्लक राहिलेलं नाहीये। त्यांच्याकडे असणारे जवळपास सर्व उद्ध्वस्त झालं असून सध्या वाटाघाटीबाबत चर्चा सुरू असल्याचंही ट्रम्प म्हणाले। तर अमेरिका इराण संघर्षात पाकिस्तान मध्यस्थी करण्याची शक्यता आहे। ट्रम्प यांनी शहबाज शरीफ यांची तशी पोस्ट शेअर केलेली आहे। अमेरिका आणि इराण यांच्यातील प्रदीर्घ संघर्ष संपवण्यासाठी आता पाकिस्तान मध्यस्थी करण्याची शक्यता आहे। पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी चर्चेसाठी यजमानपद भूषवण्याची तयारी दर्शवली आहे। तर डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर सकारात्मक संकेत देखील दिले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।